का नाही जासी भक्ती तो पतित भक्त पुरुष म्हणा हरिसिन भजत दैवहत म्हणजे त्याचं दैवहत म्हणजे मारले गेले तो दुर्दैवी झाला कोण हरिसी न भजत देवाचं भजन न करणारा मनुष्य दुर्दैवी म्हणजे भाग्यवान कोण आहे अखंड नामस्मरण करणारा महात्मा भाग्यवान बर का हरि नाम सार हरि नाम हरिनाम सार ज्ञानेश्वराला सांगतात जगात सार गोष्ट कोणती हरिनाम भगवंताचं नाम सार आहे हरिनाम सार आणि ते सार असलेलं भगवंताचं नाम घेण्याकरता जिव्हा या नामाची आपली वाणी या नामाचीच करून टाकली म्हणजे वाणी नामस्मरणाशिवाय दुसरं काही करत नाही असा जो महात्मा उपमा त्या दैवाची कोणवाने त्याच्या दैवाला उपमा देऊन कोण वर्णन करू शकेल कशाचीही उपमा देता येत नाही फार मोठं दैव त्याचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोण दैववान आपली वाणी नामाला जन देऊन टाकली अखंड नामस्मरणाच्या शिवाय दुसरं काही करत नाही तो भाग्यवान आहे हे परमार्थाच्या दृष्टीनं ज्ञानाच्या क्षेत्रात आणि भक्तीच्या क्षेत्रामध्ये भाग्यवान कोण दुर्दैवी कोण याच्याबद्दलचा ज्ञानेश्वर महाराजांचा विचार झाला बरं का आपल्याला प्रस्तुत अभंगाचा विचार करायचा या अभंगात तुकाराम महाराजांनी भाग्यवान सांगितला पण तो भाग्यवान संसारातला नसून परमार्थातला सांगितला परमार्थातले ज्ञानाला भाग्यवान नाही भक्तीचा जिव्हाळा जाणणारा भाग्यवान आहे महाराज पहिल्या